मित्रांनो नमस्कार। आज 25 ऑक्टोबर 2025। तर आज मी विद्यामंदिर हायस्कूल एकतपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या हायस्कूलची आमची जी 10वीची बॅच होते, म्हणजे 2006 साली जे पासआउट झाले त्यांचा आज आपण स्नेह मेळावा गेट टुगेदर आपण ठेवला आहे। ॲक्च्युली तो थोडासा 10-15 मिनटं मला तसं लेट झालं आहे। आणि आपले जे गुरुवारी येणार आहेत त्यांना जे आपण नारळ देतो, श्रीफळ देतो, तर श्रीफळच्या ऐवजी आपण त्यांना श्रीफळाचं झाडच द्यायचं, जेणेकरून ती एक आठवण जास्त दिवस राहील। त्या हिशोबाने आपण त्यांना नारळाचं, बुटक्या नारळाच्या झाडच गिफ्ट करतोय। कारण की बऱ्याच वेळा कार्यक्रमात फेटे वगैरे आपण देतो, टोपी असेल, फेटे असतील, बागायतदार असतील, तर ते खूप वेस्ट ऑफ मनी। मला सांगा, ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमात आपण जातो, मानाचा फेटा म्हणतो आपण, मान्य त्याला, पण तो मानाचा फेटा आपण डोक्यावर घातल्या क्षणी काही जण 5 मिनिटात, काही जण 2 मिनिटात, काही जण 1 मिनिटात, काही जण 10 मिनिटं, काही जण अर्धा तास, एखादा लग्नाचा कार्यक्रम असेल, जे कार्यकर्ते असतील ते तासभर पण ठेवत असतील, पण ते काढलं की फेकून देतात, त्याचा काहीही उपयोग होत नाही। त्यासाठी आपण किंवा आता आपण हार वगैरे घालतो, हार पण घालतात आणि मला वाटतं एक अर्ध्या मिनिटाच्या आत हार काढला जातो। काही जणांचा हार फक्त हातातच दिला जातो। मग ते नेते मंडळीच्या काही मीटिंग, म्हणजे काय सोहळे असतील, त्यांचे सभा असतील, किंवा अन्य काही राजकीय सभा असतील, त्या ठिकाणी पण आपण बुके देतो किंवा हार देतो, ते सगळं वेस्ट ऑफ मनी आहेत। मग त्याच्याऐवजी जर आपण कोणत्याही प्रकारचे तुम्ही झाड द्या, मग ते जंगली झाड असेल, फळ झाड असेल, किंवा शोभेचं झाड असेल, फुलझाड असेल, तुम्ही तिथं दिलं, आता एखाद्या कार्यकर्त्याला, म्हणजे एखाद्या साहेबांना, सरांना, नेत्याला एखादं झाड दिलं, त्यांनी हातात घेतलं, ठेवलं, भलं त्यांनी त्यांच्या घरी घेऊन नाही गेले, कमीत कमी त्यांचा एखादा कार्यकर्ता जो असतो तो तरी ते झाड लावेल। समजा कार्यकर्त्याने जर नाही नेलं, ते झाड तसंच ठेवलं, किमान ते मंडपवाले जे कारागीर असतील, कामगार असतील, तिथलं कोण ना कोणते झाड असं टाकून देणार नाही, कोण ना कोणते झाड घेऊन जाईल, झाड लावेल, आणि पर्यावरणाला पण एक फायदा होईल आणि त्याची एक आठवण होईल। त्यासाठी आपण आता माझ्या मुलीचे बर्थडे असतील किंवा आमच्या सांगोलमध्ये क्रिकेट मॅचेस असतील, मग त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, मग त्याला आपण आंब्याची झाडं, पेरू झाडं अशी वाटतो। आणि ज्यावेळेस लोक भेटल्याने सांगतात, तेव्हा तू दिलेले त्यावेळेस दिलेल्या झाडाला फळं लागली बरं का, आम्ही आंबे खाल्ले, पेरू खाल्ले, त्यात एक समाधान आहे। त्यासाठी आपण हा सरांना आठवण म्हणून नारळाची झाडं भेट देतोय। धन्यवाद।